या मालिकेचे पूर्ण एपिसोड्स पाहण्यासाठी झी5 ॲप डाउनलोड करा। तर माझा पहिला प्रश्न संघर्ष पॅनलच्या सौ सुरेखा परेश पाटील यांना। हे बघा, दौलतवाडीचा विकास जर करायचा असेल, आपल्याला या गायकवाडांची हुकुमशाही आहे की ती आधी संपवायला पाहिजे। अंजली गायकवाड स्वतःला लई शान्या समजतात। कायम आपलं तेच खरं करण्याच्या नादात हे गाव वेचणीला बांधणार एवढं फिक्स आहे बघा। मला विरोधक काय म्हणतायत त्यावर काहीच बोलायचं नाही, ते त्यांचे विचार आहेत। मी माझे विचार कोणावर थोपवत नाही आणि कोणाचे स्वतःवर थोपवून घेतही नाही। एका सरपंचाचं काय कर्तव्य आहे हे मला चांगलं माहिती आहे आणि ते पार पाडण्याचा मी नक्की प्रयत्न करेन। पप्या गावातल्या लोकांनी पैसे वाटणार आणि ते पैसे वहिनी त्याला द्या। त्यांना जे योग्य वाटतंय ते त्या करतायत ना, मग आपण आपल्याला जे योग्य वाटतंय तेच करायचं। आपण जाऊबाईंना नियम तोडण्यापासून रोखूया। पैसे तयार आहेत, कधी कुठं कसं पाठवायचं ते सांग। पाठवू कुणाकडनं तरी, पण हे बघ, ज्याच्यावर संशय येणार नाही अशा कुणाकडनं तर पाठवू, तर अडकलो जायचो। ही बॅग आहे ना, तिच्यावर नीट लक्ष ठेवायचं काय। याला कुणाला बी हात लावू द्यायचा नाही, आणि कोणालाच तर मला लगेच हाक मार। जा बस। राणा भाऊजी, मिंचेकरांकडे जाऊन आला सा? नाही वहिनी, आता खीर संपवून लगेच निघणार आहे। बॅग कुठे आहे मग आमची? आहे की तिकडे बाहेर ठेवली आईच्या फोटो खाली। तायडे, अगं किती वेळ, त्या मिंच्याकडे पैसे अजून पोचले नाहीत, पाठव की लवकर, उशीर झालाय। हा पाठवतो, जरा टाइम दे आम्हाला। तायडे खोळ घालणार। राणा भाऊजी, अहो बॅग नाही की तिथं? असं कसं होईल, मी स्वतः ठेवली होती की तिकडे। मग गेली कुठं? अहो तो पप्पा आहे का नाही, तो पैसे वाटताना पकडला गेलाय। अहो पोलिसांची रेड पडली। तो पप्पे आता काहीतरी उलटून करणार बघा, आपण सावध राहायला पाहिजे। तुम्ही सोबत असताना मला काळजीचं काही कारणच नाही। होय, अहो मी असताना तुमच्या केसाला बी धक्का लागू देणार नाही बघा। मला खात्री आहे त्याची, फक्त आता ही निवडणूक शांतपणे पार पडायला हवी। अहो पडणार की, अहो कुरापती करणारा माणूस जेलामध्ये गेलाय म्हणल्यावर समजा नीट होणार। तसं झालं तर चांगलंच आहे। होणार, अहो गॅरंटी आहे मला। हो वहिनी साहेब, सोडा हो, खरंच नांगा सोडा, पाया पडतो मी तुमच्या। ओ, एकच कॅसेट किती वेळा लावणार हो तुम्ही? जाऊबाई, आता हे काय नवीनच सुरू केलं? अहो नवीन कुठं, तुम्ही सांगितलं तसं नियम पाळायला पाहिजेत, मग आम्ही नियम पाळतोय। अहो पण अशी एखाद्याची अडवणूक करून कसला नियम पाळताय तुम्ही? अहो नाही, अडवणूक करून नाही काही, आचारसंहिता। तुम्ही कसं आचारसंहितेत त्या रानडुकराची हत्या करू दिली नाही का नाही, तसंच आहे। आता नांगर हितनं हलवायचा नाही। हे बघा गावकऱ्यांनो, अंजली गायकवाड यांचं जे काही म्हणणं आहे का नाही त्यानुसार आम्ही वागायलो। आता तुम्ही ठरवा, ते बरोबर आहे का चुकीचं आहे ते। तुम्ही नियम पाळा, पण हा काही नियम नाही। नाही कसं, नांगर तुमच्या प्रचाराचं चिन्ह नाही काय? हो पण हे बघा, समजा जर का एखाद्याचं चिन्ह उगवता सूर्य असेल, तर तुम्ही तो सूर्य थांबवू शकता का? तसंच हा नांगर सुद्धा पूर्वीपासूनच आहे, याचा आणि निवडणुकीचा काही संबंध नाही। येडेपणा आहे सगळा। अच्छा, म्हणजे तुम्ही करताय ते शांपणा आणि आम्ही करतोय ते येडेपणा वय? हे असं भेदभाव करणं बरोबर आहे काय? हा, असं स्वतःचा शांतपणा दाखवणार बघा गावभर, तेव्हा आत्ताच विचार करा काय करायचंय ते करणारच आहे सगळी। तू आधी शेतकऱ्यांच्या गरजा समजून घे जरा। हो, ही अशी अडवणूक करून निवडणूक जिंकता येत नाही। नाही जाऊ बाई, आम्ही अडवणूक नाही करायलो, आम्ही फक्त तुमचा हटवादीपणा सगळ्यांच्या लक्षात आणून द्यायलो। अहो मग त्यासाठी यांची अडवणूक कशाला करताय? वहिनी साहेब, अहो सोडा ताय आपला। अजिबात नाही, इनडायरेक्ट प्रचार करायला ते। आचारसंहिता मोडली आहे यांनी। अजिबात नाही। तायप्पा, मला सांगा, हा नांगर तुम्ही आत्ता वापरताय का? नाही जी। मग हा प्रचार नाहीये, हा प्रचारच आहे। होय, मग होऊ द्या प्रचार, पण शेतकऱ्यांचं काम नाही थांबायला पाहिजे। नाही,
आचारसंहिता काय आम्ही मोडू देणार नाही. पण आचारसंहितेचा भंग होत नाहीये जाऊबाई. आणि तुला तसंच वाटत असलं का नाही तर तहसीलदार ऑफिसात जाऊन तक्रार करायची, तिथं अडवणूक करायची नाही. होय, जिथं तक्रार करायची तिथं करा, पण अशी शेतकऱ्याची अडवणूक करणं चुकीचं आहे बघा. हा होय, आणि आम्ही चुकीचं काय बी होऊ देणार नाही बघा. हे बघा, चूक काय आणि बरोबर काय हे तुम्ही आम्हाला शिकू नका. जो काय जा विचारायचा आहे का नाही तो अंजली गायकवाड ती विचारा. नांगर काय हितनं हलणार नाही. बस आता एवढ्या येणं करून बी समजत नसेल तर आता थकलोय बघा आम्ही. व्हायचं ते होऊ देत. तुम्ही आता चुपचाप नांगर सोडा वहिनी साहेब. धमकी? आमासनी धमकी? जा, आता तर हलणारच नाही नांगर. नाही, गोडी गुलाबीने समजत नसेल तर तुम्हाला समजेल अशी भाषाच वापरावी लागेल. काय रे गावकऱ्यानो? हे बघा जाऊबाई, आत्ता जर का वाद झाले ना तर आम्ही कोणीही मध्ये पडणार नाही हे लक्षात घ्या. 2-4 टिप्पीरे बसल्याशिवाय लक्षात यायचं नाही हिच्या. हो ना तुम्ही. काय पाहिजे तुम्हाला? तुझा जीव आणि नंतर तुझ्या घरादाराचा जीव. राणाजी! राणाजी! राणा काय वरचा देवाला तर तुला वाचू शकणार नाही. लका तुझ्याकडे एफडी करायला पैसे आहेत आणि भावाला पिक्चरला द्यायला पैसे नाही तो तुझ्याकडं. हे पैसे आहेत हे शीतलसाठी ठेवलेत, एफडी करायची म्हणून, आणि नियोजन आहे माझं तसं. अरे मूल जन्माला घालायचं आम्ही दोघांनी ठरवलंय, मग त्याचं बघायला नको पुढचं सगळं. अरे भविष्याची तरतूद करायला नको. बघ शीतल, अचानक कसं सगळं प्लॅनिंग केलंय. लगेच मे महिन्यामध्ये साखरपुडा, डिसेंबर मध्ये लग्न. म्हणजे त्याने सांगितलं डिसेंबर नंतर जो फ्लॅट झालो. असं का केलं तुम्ही? म्हणजे मला कळलं नाही. डिसेंबरला लग्न संपलं, आयुष्य संपलं. तुमच्या येण्यानंतर ते म्हणतात लोकांची आयुष्य सुरू होतात, यांचं म्हणणं संपलं. हा केक मीच पाठवलाय. काय? सौमित्रचं तुझ्यावर प्रेम आहे हे तुला कळावं म्हणून. स्वतःच्याच बायकोला दुसऱ्याच्या नावाने ते असले आय लव्ह यू चे मेसेज पाठवायला लाज नाही वाटत तुम्हाला? एकीकडे हा असला नवरा आहे जो हे असले मेसेजेस पाठवतोय, आणि दुसरीकडे हा मित्र ज्याच्यावरती सगळ्यात जास्त विश्वास ठेवला तो आज विश्वासघात करतोय माझा. राधा, मी नाहीये, मी स्वार्थी नाहीये. मी तुझ्या प्रेमात पडलो होतो, पण ते बुके तो केक हे नाही ग केलंय मी. मित्र, तुझ्यात आणि माझ्यात मैत्री पलीकडे नातं नाहीये, तुला कळायला हवं. गॅरी आपल्याशी खोटं बोललाय ग. गॅरीनेच गुड फॉर नथिंगला बुके दिलाय. अगं गॅरीने 2-2 बुक केले होते. त्यातलं एक तर त्यांनी गुड फॉर नथिंगला दिला आणि दुसरं मला नाही दिला. सर, मला एक अर्जंट काम होतं, मी जरा जाऊन येऊ का? असं कसं? हे पण तितकंच महत्वाचं काम आहे. अरे 35 करोड येत आहे शेतकऱ्यांचे, आणि ती रक्कम रिसिव्ह करायला तू इथे पाहिजे. मग जा ना. आणि इथली काळजी करू नकोस, आम्ही आहोत ना. म्हणजे मी आहे, पानवलकर सर आहे, जेनी, मी आहे ना, काही टेन्शन नाही. खरा सांग, हातीत काय असं तुझ्या? दाखव. सोडा. दाखव. सोडा. दाखव. मग चुकीचं समजा नको. मी जा काय केलंय तर घराच्या भल्यासाठी केलंय. या सगळ्या तू इल्यापासून जास्त सुरू झाला. काही ना काही होताच. माझ्यामुळे तुमका त्रास होईतच होता. मी जाते घर सोडून. हर्ष उधळला शंभूराजा भला, छत्रपती होण्याला सजला. रायगड सिद्ध स्वागताला, संध्यानी याव सोहळ्याला. राजू कुठे? गड उतार झाले. गड उतार का? घोटाळा झालाय. औरंगजेबाचा शहजादा शाह आलम राजांच्या मागावर आहे. त्यांची माणसं वेषांतर करून आपल्या लोकात घुसल्यात. लावा देवी आईला कोण, हे फूल देवी आईच्या माथ्यावर ठेवा, आणि तुमच्या मला जे पण प्रश्न असतील ते विचारा देवी आईला. देवी आई, आता तूच सांग, माझ्या मनात जे येत आहे ते खरं आहे की नाही? 100% कौल आपल्यालाच मिळणार.
जयदीप, मला कौल मिळालाय. ईशा हीच राजनंदिनी आहे.